विधान भवनात जे कृषी मंत्र्यांनी जंगली रमी खेळून जे कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे काही पदाधिकारी हे तटकरे साहेबांकडे गेले, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी निवेदन दिलं की साहेब, हे पत्ते घ्या आणि आमचं निवेदन घ्या की आम्हाला महाराष्ट्राला हे असे कृषीमंत्री नको आहेत. कारण हे विधान भवनात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडता रम्मीगेड असे खेळतात. तर त्याच्यासाठी निवेदन देण्यासाठी हे छावा संघटनेचे लोक गेलेत. तर तटकरे साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते त्यांनी त्या अधिकाऱ्यांना, छावा संघटनेच्या अधिकाऱ्यांना मारलं, बेदम मारलं गेलं. कारण व्हिडिओमध्ये पाहत असणार तुम्ही. आणि विशेष बाब अशी आहे की पोलीस अधिकारी असून तरीसुद्धा एवढं त्यांना मारलं गेलं. म्हणजे एवढी दहशत या कार्यकर्त्यांची झालेली आहे की दादा आहेत पुढे सांभाळायला, त्या अनुषंगानेच केलं असेल ना त्यांनी. एवढी ताकद आली कुठून यांना? एवढी दहशत जे निर्माण करताय ना हे लोक, तर यांना कोणाचं तरी पाठबळ असेल, त्याशिवाय हे असे कृत्य करू शकत नाही. आणि हे संघटनेवाले कशासाठी गेले होते? शेतकऱ्यांसाठी गेले होते. की बिचारा शेतात राबतायत शेतकरी, तरी त्यांच्या हातात काहीच नाही आहे. आणि कृषीमंत्री अशी कामं करतायत. उतारा सांगितला होता आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी कोरा करू, तेही काही झालं नाही अजूनपर्यंत. आणि वरून कृषीमंत्री तिथं रम्मी खेळताय. त्याच्याबद्दल निवेदन देण्यासाठी गेले होते ते तटकरे साहेबांकडे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना अशा पद्धतीने मारहाण करतात. एकदम महाराष्ट्र राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असणार. तर दादा, तुम्ही एक वेळेस सांगितलं होतं पाणीच नाही तिथं म्हणे का मुतू म्हणे. मग जर तुम्हाला आता शेतकऱ्यांनी सांगितलं पिकलं नाही तर खाशान कुठून खाणार आहे दादा जर पिकलं नाही तर? दिवसेंदिवस हे जे काय महाराष्ट्रात चालू आहे ना, असं नाही वाटत का की आता महाराष्ट्र राज्य हे बिहार राज्यासारखं झालेलं आहे किंवा बिहारसारखं परिवर्तन झालेलं आहे? याच्यात एकदम 100% महाराष्ट्र हे बिहारसारखंच झालेलं आहे. तर हे बोलायला म्हणजे काही वावगं ठरणार नाही.